Students, this is the second part of our third grammatical point, and that is articles. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. आर्टिकल्स यांचा हा दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की आर्टिकल कोणकोणते आहेत, ए अँड दी. त्याच्यापैकी दोन जे आहेत, ए आणि अँड, हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत, अनिश्चिततावाचक उपपदे आहेत. आणि द जे आहे हे डेफिनेट आर्टिकल आहे, निश्चित उपपद आहे. आणि आपण बघितलं आहे की ए आणि अँड यांचा वाक्यामध्ये कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो. आता या दुसऱ्या भागामध्ये आपण थोडंसं आणखी डीप मध्ये बघूया की ए आणि अँड यांचा आपण कशा प्रकारे वाक्यात उपयोग करू शकतो. Now listen carefully. It is important to remember, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे लक्षात ठेवण्यासाठी, that we are referring to consonant and vowel sound. आपण कशाचा उल्लेख करत आहोत? कॉन्सोनंटचा साऊंड, स्वर आणि आवाज, कॉन्सोनंटचा आवाज आणि वॉवल म्हणजे स्वराचा आवाज याचा उल्लेख करत आहोत. त्या लेटरचा नाही, म्हणजे तिथे लिहिलेला आहे स्वर म्हणून तो स्वरच असेल असं नाही, किंवा कॉन्सोनंटचं लेटर आहे तर म्हणून तो कॉन्सोनंटचा उच्चार करत असेल असं बिलकुल नाही. तर आर्टिकल्स लिहित असताना नेहमी स्वराचा विचार केला जातो की त्याचा स्वर, त्याचा उच्चार, त्याचा आवाज हा कॉन्सोनंटचा म्हणजे व्यंजनाचाच होत आहे की व्हॉवलचा, स्वराचा होत आहे. अँड नॉट लेटर. तर लेटर जे आहे, अक्षर जे आहे किंवा तो जो शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर जे आहे त्याचा विचार केला जात नाही, त्याचा स्वर, त्याचा आवाज काय आहे, साऊंड काय आहे, त्याला महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल इन द सेंटेन्सेस बिलो, उदाहरणार्थ खाली दिलेली वाक्य ते बघूया. द इंडेफिनिट आर्टिकल ए अपीयर्स विथ वर्ड्स बिगिनिंग विथ द लेटर यू. आता मागील भागात आपण बघितलं होतं की ए, ई, आय, ओ, यू हे जे व्हॉवल आहेत हे जर वाक्याच्या एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला आले तर त्याच्या अगोदर आपण अँड वापरत असतो. परंतु आता काही काही शब्द असे आहेत की त्यांची लिहिताना सुरुवात जरी व्हॉवलने झाली असेल, म्हणजे स्वराने झाली असेल, तरी त्यांचा उच्चार हा व्यंजनाचा होत असतो, कॉन्सोनंटचा होत असतो. म्हणून लिखाणानुसार नाही तर त्या उच्चारानुसार त्याच्या पुढे आपल्याला आर्टिकल घ्यावं लागतं. मग लिहिताना जरी सुरुवात समजा त्याची यू ने झालेली असेल परंतु त्याचा उच्चार जर हा स्वराचा होत नाही, तो कॉन्सोनंटचा होत असेल, तर मग त्याच्याबद्दल आपल्याला अँड हे उपपद न वापरता त्याच्याऐवजी ए हे उपपद वापरावं लागेल. Because the word concerned with the letter is pronounced as the consonant sound. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ आपण. Vinod wants to join a आता ही रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेत आपल्याला आर्टिकल ए किंवा अँड लिहायचं आहे. मग आता काय लिहायचं? तर मागील भागामध्ये आपण बघितलं की जे नाउन आहे त्याचं पहिलं अक्षर जर व्हॉवल असेल तर आपण त्याच्या सुरुवातीला अँड हे आर्टिकल घेतो. पण या नाउन मध्ये, या नामामध्ये काय झालं, पहिलं अक्षर जरी यू बसलं तरी त्याचा उच्चार हा व्हॉवलचा, स्वराचा होत नाही. याला आपण असं लिहितो युनिव्हर्सिटी. आणि हा जो यू आलेला आहे हा वायू असा आपण लिहितो. उदाहरणार्थ यू आहे, यू ला आपण इंग्रजीमध्ये कसं लिहितो, वायू व्ही ए. म्हणून त्याच्या लिहिताना जरी सुरुवातीला यू असेल, तो स्वर दिसत असेल, तरी सुद्धा त्याचा उच्चार कशाचा होत आहे, त्याचा उच्चार हा कॉन्सोनंटचा होत आहे. म्हणजेच व्यंजनाचा होत आहे. आणि आर्टिकल्स हे नेहमी उच्चारानुसार घ्यायचे, त्याचा उच्चार कोणता होत आहे त्याच्यानुसार घ्यावे लागतात. ते काय लिहिलेलं आहे याला महत्त्व नाही. मग उच्चार जर कॉन्सोनंटचा होत असेल तर आपण अँड नाही घेणार, तर आपण या ठिकाणी
वाक्य घेऊया. We are member of union. आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये युनियन या नाउनच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायला सांगितलं ए किंवा एन वापरा. मग आपण काय शिकलो की जर त्या नाउनचं पहिलं अक्षर पहिला शब्द हा व्हावल असेल तर सरळ सरळ त्याच्या पुढे एन वापरत असतो आपण. पण या ठिकाणी काय झालं, जरी लिहिताना सुरुवात व्हावलने झाली स्वराने झाली याचा उच्चार हा व्यंजनाचा कॉन्सोनंटचा होतो. युनियन तर यू आपण वायू असं लिहित असतो म्हणून उच्चारानुसार त्याच्या सुरुवातीचा उच्चार हा वायचा होत आहे कॉन्सोनंटचा होत आहे. म्हणून आपण इथं एन हे आर्टिकलने घेणार तर ए हे आर्टिकल घेणार. आता हे फार तुम्हाला कठीण वाटत असेल तर थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. ज्याही नाउनची सुरुवात नामाची सुरुवात किंवा एखाद्या शब्दाची सुरुवात यू एन आय किंवा यू ने झाली असेल त्याच्या अगोदर सरळ सरळ ए हे आर्टिकल येतं. उदाहरणार्थ इथं युनिव्हर्सिटीची सुरुवात यू एन आय ने झाली, युनियनची सुरुवात यू एन आय ने झाली तर यांच्या अगोदर सरळ सरळ ए हे आर्टिकल लिहायचं. सिमिलरली इन द सेंटेन्सेस बिलो त्याच पद्धतीने खाली दिलेले जे वाक्य आहे द इंडेफिनिट आर्टिकल एन इज यूज्ड बिफोर वर्ड बिगिनिंग विथ द लेटर एच. तर ज्या शब्दाची सुरुवात एच लेटरने अक्षराने झालेली आहे त्याच्या अगोदर आपण एन हे आर्टिकल वापरतो. ऍक्च्युअली एच हे कॉन्सोनंट आहे बरोबर आहे आणि कॉन्सोनंटच्या अगोदर आपण ए वापरत असतो आर्टिकल. परंतु एच ने एच हे पहिलं अक्षर असताना सुद्धा आपण एन जर वापरत असतो तर का वापरतोय? बिकॉज इन द वर्ड कन्सर्न विथ कॉन्सोनंट साऊंड इज सायलेंट. कारण की त्या एचचा जो साऊंड आहे आवाज हा सायलेंट झालेला आहे आणि त्याचा उच्चार होतच नाही. लिहिताना जरी दिसत असेल तरी त्याचा उच्चार होत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याच्या लिहिण्यानुसार नाही तर त्याच्या उच्चारानुसार त्याच्या साऊंडनुसार आपल्याला एन हे आर्टिकल वापरावं लागते. उदाहरणार्थ You are honest person. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये नाउन आहे ऑनेस्ट. याच्या अगोदर जर आपल्याला आर्टिकल ए किंवा एन वापरायला सांगितलं तर आपण याच्या अगोदर शिकलो आहे की जर त्या नाउनचं पहिलं लेटर जे आहे पहिलं अक्षर जे आहे ते जर कॉन्सोनंट असेल तर आपण सरळ सरळ त्याच्या पुढे ए हे आर्टिकल वापरत असतो. पण या ठिकाणी काय झालेलं आहे हा जो शब्द आहे या शब्दामध्ये हा जो एच आहे याचा उच्चार होतच नाही, तो सायलेंट आहे. आपण याचा उच्चार असा करत नाही, हॉनेस्ट करत नाही, असा उच्चार करत नाही. आपण याचा उच्चार करतो ऑनेस्ट. मग ऑनेस्टचा उच्चारानुसार सुरुवातीला येतो ओ आणि ओ हा व्हावल आहे स्वर आहे म्हणून उच्चारानुसार आपण त्याच्या पुढे ए नाही तर आपण त्याच्या पुढे काय घेऊ एन हे आर्टिकल घेणार. हे नेहमी लक्षात ठेवायचं काय दिसले काय लिहिलेलं आहे हे महत्त्वाचं नाही तर त्याचा उच्चार कसा होतो आहे का तर उच्चारानुसार आर्टिकल घ्यावं लागत असतं. आणखी एक वाक्य I have been waiting here for hour. आता या ठिकाणी हे वाक्य आहे I have been waiting for here for रिकामी जागा hour. आता हा जो hour आहे याच्या अगोदर आपल्याला जर आर्टिकल वापरायला सांगितलं हे किंवा एन तर कोणतं घेऊ तर अगोदर आपण शिकलो की जर कॉन्सोनंट पहिलं लेटर असेल तर त्याच्यामध्ये सरळ सरळ ए हे आर्टिकल घ्यायचं. पण या ठिकाणी लिहिताना जरी सुरुवात कॉन्सोनंटने झाली की याचा उच्चार हा कॉन्सोनंटचा होत नाही तर तो व्हावलचा होतो. आता याचा उच्चार आपण असं नाही करत आवर, याचा उच्चार आपण करतो आवर आणि आनुसार वाक्याच्या सुरुवातीला ए येतो आणि
ए हा व्हावल आहे, स्वर आहे, म्हणून त्याच्या उच्चारानुसार त्याच्यापुढे ए नाही तर त्याच्यापुढे आपल्याला एन हे आर्टिकल घ्यावं लागेल. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिअर फॉर एन आवर. तर असे काही शब्द आहेत जे शब्द मी या ठिकाणी लिहून देतो. Honorable, MA, MCom, MSc, तर हे काही शब्द आहेत की ज्यांची सुरुवात जरी लिहिताना ही स्वराने झालेली आहे, व्यंजनाने झालेली असते, तर त्याचा उच्चार स्वराचा होत असतो. आता एम ए आपण काय लिहित असतो, एम ए. तर याची उच्चारानुसार सुरुवात कशा झालेली आहे, ए ने झालेली आहे. एम लिहिताना सुरुवात ए ने झालेली आहे आणि तो ए आपण इकडे कसा लिहितो, ए हा स्वर आहे, म्हणून याच्या अगोदर आपण एम ए च्या अगोदर, एमकॉम च्या अगोदर, एमएससी च्या अगोदर ए आर्टिकल घ्यायचं नाही, तर आपण त्याच्या अगोदर उच्चारानुसार एन हे आर्टिकल घ्यायचं. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day. Thank you very much.